तुझं प्रेमच नाही माझ्यावर. अगं पण जराच उशीर झालाय की. जराच होय, 15 मिनिटाला वाट बघते मी इथं. अगं पण तुला तर माहिती आहे ना मला तिथनं यायला लागतं ते. मग मला कशाला एवढं लवकर बोलवायचं? अगं पण मी काय मुद्दाम करतोय का? मला काय माहिती नाही, बोल नको माझ्या संग. शितली का भांडत असतील ती? काय माहित, लवशिप मध्ये अशी भांडणं होत्यातच. आ तुला लय माहितीये का? मला सगळं माहित असते. अरे आमच्या कॉलेजच्या येलांमध्ये तर लई चर्चा असती. पण हे कशावरून भांडत असतील? काय माहित, विचार की जाऊन. मी का? तू विचार की. काय का आता माहिती कोणाला करून घ्यायची? मग जा की तू. अगं तसं नाही, पण चल बघू. हा चल. सॉरी म्हणले ना आता. आता काय कान पकडू का? मी तर 15 मिनिट वाट बघत बसले. अगं पण काय झालं भांडाय? काय नाही ते जरा आपलं. जरा 15 मिनिटाला वाट बघते मी इथं आणि याचं त्याला काहीच नाही. काय रे? अरे तुला माहिती आहे ना लेट होणार आहे, आधी सांगायचं ना. मग आधी सांगायचं काय? त्यानं काय मुद्दाम केलंय व्हय? अगं पण आपल्याला माहित असताना लेट होणार आहे तर एक फोन करून सांगायचं ना. अरे पण 15 मिनिटच तर उशीर झालाय ना, मग थांबायचं ना. त्यात काय एवढं? का थांबायचं? त्याविषयी येत द्यायचं ना. आपल्या माणसाची वाट बघितली तर काय बिघडतंय व्हय? मग आपल्या माणसासाठी येत आलं तर बिघडतंय वे. कुठनं आलायस तू? शिरवळवरून. बघ, फक्त 15 मिनिटं उशीर झालाय. शिरवळवरनं यायला किती वेळ लागतोय माहितीये का? अगं शिरवळ म्हणजे काय दुबई आहे वे? आणि त्याला माहिती ना आपण लांब आहे, आधीच निघायचं ना. लांब असलं तर काय झालं, मनानं तर जवळच आहे ना. काय मनात भेटायचं असतं वे? भेटायचं ठरलंय ना तरी येत द्यायचं. अरे त्याला काय तर कामं असतील, तुझ्यासारखा रिकाम तिकडे आहे त्यो. म्हणजे मला कामं नसतात वे? मी येतो ना वेळेत. तू येतोयस म्हणून त्याला बी जमाला असं आहे का? मनात असलं ना सगळं व्यवस्थित होतं. 15 मिनिटं उशीर झाला म्हणजे मनात नाही असं म्हणायचंय का तुला? तसं नाही, जमणार नसेल ना तर प्रेम करायचंच नाही ना. हा, जमणार नसेल तर म्हणजे आपण लांब आहे, जाऊ शकत नाही, माहितीये ना. मग त्यापेक्षा प्रेमच करायचं नाही. प्रेम करायला काय जवळ असलं पाहिजे व्हय? जवळ नसलं तरी निदान वेळ तरी दिला पाहिजे ना. ये देता येत नसेल तर तिनं समजून घ्यायला नको व्हय? म्हणजे ती समजून घेत नाही वे. अहो पण मी काय म्हणतोय, काय म्हणजे मीच लेट नाही करणार आता. माझंच चुकलं. नाही नाही, माझंच चुकलं. मीच समजून घ्यायला पाहिजे होतं. जानू, तो तासभर जरी लेट झाला ना तरी मी आता नाही चिडणार. आणि आता प्लीज तुम्ही भांडू नका. भांडतोय कुठं आम्ही? भांडत नाही ते चांगलं आहे, पण उगाच आमच्यामुळे तुमच्यात भांडणं नको. भांडू नका प्लीज. अच्छा, आपण का भांडत होतो र? जमे साईडला घे. हा बोला जयश्री. हा हॅलो, कुठे आहे तुम्ही? का काय प्रॉब्लेम झालाय का? काय प्रॉब्लेम नाही. ती दोघं सापडली का? नाही अजून. म्हणजे तुम्ही काय हालचालच केली नाही का? हे बघा आम्ही शोधतोय सगळीकडे पण त्या अजून सापडना झालेत. अहो जरा नीट बघा की. मला वाटतंय ती दोघं एकत्रच आहेत. तुम्हाला वाटतंय म्हणून ते दोघं एकत्र असतील याला काय अर्थ आहे? अहो मी सांगते ते ऐका, नीट शोधा त्यांना. हो हे बघा उगाच काय तर शंका घेऊन आमच्या पायात साप सोडून आमचा बीपी हाय करू नका. अहो पण मी खरंच सांगतेय. जयश्री फोन ठेवतो आता. चला
की. का? तुला काय बोलायचं असेल तर बोल की. नाही काय नाही. मला वाटलं आज कोण तर काय तर बोलणार हाय. हा म्हणजे बोलायचंय पण पण काय? बोललंच पाहिजे. मग त्याशिवाय मला कळणार कसं तुला काय बोलायचंय ते. हा ते बी आहे. तू चिडणार नाहीस ना? तुला माहितीये की काय? मी चिडणार का नाही ते. वय तू नाही चिडणार. पण तू चिडलीस तर तुझी चिडीन कमी. बोल. मला कोणतरी लय आवडते. कोण? हा एक मुलगी. कोण आहे? तुला माहितीये की. नाव सांग की. कोण आहे ती? आजा सांग की. सांगतो की थांब. बोल लवकर. अगं कसं बोलायचं तेच कळत नाही. कसं बी सांग पण लवकर सांग. तू उगाच गडबड करू नकोस हं? बर तुझ्यासाठी सोपं करते. फक्त नाव सांग चल. यास्मिन. हा? यास्मिनचा फोन येतोय. यास्मिन बोल. काय ग हसायला काय झालं? काय नाही. कुठं आहेस तू? गार्डन. गार्डन